आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रीय उपाय. हत्तीची मूर्ती. घरामध्ये, ऑफिसमध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने काय घडते, कुठे आणि का ठेवावी आवर्जून पहा. छोटासा वास्तुशास्त्रीय उपाय आयुष्य बदलून टाकेल. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार खूप शक्तिशाली आणि पवित्र प्राणी म्हणजे हत्ती. हत्तीला दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानतात. वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती बसवल्याने काय घडते, काय फायदे होतात हे समजण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय शेवटपर्यंत पहा आणि ऐका. वास्तुशास्त्र घर असो किंवा दुकान असो किंवा फॅक्टरी असो, हत्तीची मूर्ती किंवा सिंबॉल ठेवणे खूप फायद्याचे असते. घरात किंवा दुकानात उत्तरेकडे वरती सोंड केलेले हत्ती ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम घरात होतो. प्राचीन धर्मग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बसून घरात ठेवल्यास घरातील ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होऊन चांगल्या प्रभावात रूपांतर होते. तसेच तर हत्तीकडे गणपतीचे रूप म्हणून सुद्धा पाहिले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर वरती सोंड केलेले 2 हत्ती दोन्ही बाजूला लावल्यास घरात प्रेम, आनंद वातावरण निर्मिती होते. सुख समृद्धी नांदते. नजर दोष जातो. वास्तु दोष निघून जातो. ड्रॉइंग रूम मध्ये जर हत्तीच्या कळपाचे चित्र आपण लावल्यास ते कौटुंबिक सुख शांती देते. देवतांचेच प्रतीक असते. वादविवाद, भांडण तंटे नाहीसे होतात. भांडण मिटण्यासाठी 3 हत्ती पूर्व दिशेला ठेवल्यास त्याचा खूप फायदा होतो. परंतु हत्तीचे कळप घरात ठेवताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की सर्वात मोठा हत्ती पुढे असायला हवा. त्याच्या मागे उतरत्या क्रमाने हत्ती ठेवायचे किंवा त्याचे चित्र असावेत किंवा प्रतिमा असाव्यात असे असावे. कळप घरात ठेवल्यानंतर त्याची खूप आणि खूपच फायदे होतात. आपल्या बेडरूम मध्ये जर पांढऱ्या रंगाची हत्ती मूर्ती ठेवली तर पती पत्नीमधील प्रेम वाढते. आपले पूर्वज असे सांगतात की कर्जापासून मुक्तता मिळवण्यासाठी हत्तीच्या खालून निघावे व त्याच्या पायात जी छोटीशी माती आहे ती उचलून घरी आणावी, विहिरीत टाकावी. त्यामुळे आपल्यावर जर कर्ज असेल ते तात्काळ मिळते. पती पत्नीमधील कलह दूर करण्यासाठी हत्ती अतिशय फायदेशीर ठरतो. पूर्वज असे सांगतात की कर्जापासून मुक्तता मिळवण्यासाठी हत्ती अतिशय फायदेशीर असतो. त्यासाठी सांगितल्याप्रमाणे हत्तीच्या पायाखालील थोडीशी माती विहिरीत टाकावी. त्यामुळे कर्ज तात्काळ निघून जाते. आपल्याला शत्रू त्रास देत असतील तर, शत्रूचे भय वाटत असेल तर शनिवारी एका अंकुश हत्तीच्या महूताला दान करावे. त्यामुळे आपल्या शत्रूचा नाश होईल व शत्रूचा त्रास कमी होईल. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी, घरात पैशाची आवक वाढावी, धन लाभ व्हावा यासाठी चांदीचा एक भरीव हत्ती छोटासा असला तरी चालेल, पण भरीवच असावा असा भरीव हत्ती आपल्या घरात आणावा आणि आपल्या तिजोरीत ठेवावा. पण लक्षात ठेवा, हत्ती हे वरती सोंड केलेलेच असावे. असे केल्याने आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते, पैशाची भरभराट होते. देवी लक्ष्मी माता आपल्यावर कृपा देते. आर्थिक परिस्थितीत खूप फरक पडू लागतो. अनेक मार्गाने पैसा येतो. जर उंच सोन्याचा हत्ती आपल्या ऑफिसमध्ये टेबलावर ठेवला तर आपली कार्यक्षमता तात्काळ वाढते, निर्णय क्षमता वाढते, प्रभावी क्षमता वाढते, व्यवसायामध्ये वृद्धी होते, फॅक्टरीमध्ये अफाट नफा मिळतो. तर तुम्ही चांदीचा हत्ती बनवून ठेवू शकत नसाल तर तुम्ही भरीव कोणत्याही प्रकारचा हत्ती आणला तरी चालेल. दगडाचा असेल तरी चालेल, मार्बलचा असेल तरी चालेल, कोणताही असू दे, पण तो भरीवच असावा. लक्ष्मी माता नेहमी इतरांना दिसणार नाही अशा ठिकाणीच ठेवावी. त्याच्या शेजारी हत्तीची प्रतिमा ठेवावी किंवा हत्तीची मूर्ती ठेवावी. धनलाभ होतो, दीर्घायुष्य प्राप्त होते. म्हणून आपण जर उंच सोंडेच्या हत्तीचा योग्य ठिकाणी वापर केल्यास कितीतरी प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. याचप्रमाणे आपल्या अभ्यासाच्या खोलीत जर हत्तीची प्रतिमा ठेवली, हत्तीची मूर्तीची ठेवली तर अभ्यासात मन लागते, एकाग्रता वाढते. हाच हत्ती जर बेडरूम मध्ये ठेवला तर पती पत्नीमधील वादविवाद जे निर्माण दररोज होतात, अमावस्या पौर्णिमेला होतात, ते तात्काळ दूर होतात. याच हत्तीची प्रतिमा जर हॉलमध्ये ठेवली तर सर्वजण
गुण्या गोविंदाने राहतात, आनंदी वातावरण राहते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आणि हाच हत्ती जर पहिल्या खोलीत ठेवला तर गणेशाची कृपा आपल्यावर राहते, अनेक संकटापासून आपली मुक्तता होते, त्यामुळे अनेक फायदे होतात. आणि हाच हत्तीची मूर्ती किंवा प्रतिमा प्रवेशद्वारावर लावली तर आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातो. अनेक प्रकारच्या काळ्या जादू, नजर दोष जर कोण लावत असेल तर तो घराबाहेर तात्काळ पडण्यास मदत होते. याचबरोबर हत्तीच्या प्रतिमा प्रत्येक घरात जरी लावल्या तरी काही सुद्धा हरकत नाही. आणि हेच नियम ऑफिसमध्ये सुद्धा लागू पडतात. ऑफिसमध्ये प्रचंड पैसा मिळावा, ऑफिसमध्ये फायदा मिळावा, किंवा ऑफिसमध्ये जिथे आपण काम करतो तिथे सुद्धा छोटासा हत्तीची प्रतिमा आपल्या ड्रावरमध्ये किंवा आपल्या शेजारी जर ठेवली तर सर्व बाजूनी आपली सकारात्मक ऊर्जा निर्माण होती. योग्य निर्माण झाल्यामुळे योग्य निर्णय घेता येतात. आपले जर बॉस असतील तर ते आपल्या बाजूने निर्माण होतात, आपल्या निर्णयाला हो ला हो म्हणतात. ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचे त्रास होत असतील तर आवर्जून हा हत्तीची प्रतिमा आपल्या टेबलाजवळ ठेवाच. कोणत्याही वाईट गोष्टी किंवा चूक नसताना सुद्धा आपल्यावर काही गोष्टी येत असतील तर त्या गोष्टी या हत्ती स्वरूपात आपल्यामधून निघून जातात. यामुळे ऑफिसमध्ये अतिशय चांगला प्रभाव जाणवतो. याचबरोबर जर आपली स्वतःची फॅक्टरी असेल तर फॅक्टरीमध्ये सुद्धा मोठाचा मोठा हत्तीची प्रतिमा ठेवावी. सोन्याची असू दे, चांदीची असू दे, कोणत्याही प्रकारची असू दे. सोन्याचे घेणे शक्य नसते, पण काही लोकांना जर सोन्याचा हत्ती घेणे शक्य झाले छोटासा तर तो घेऊन आवर्जून त्याची पूजा दररोज करा. यामुळे आपल्या जवळ अनेक संकटे निर्माण होणार असतील तर ती निघून जातात आणि अनेक मार्गाने आपल्याजवळ संपत्ती निर्माण होते. थोडक्यात काय तर हत्तीची प्रतिमा किंवा हत्तीचे पूजन केल्यामुळे श्री गणेश राय प्रसन्न होतात, गणपती देव प्रसन्न होतात. यामुळेच माता लक्ष्मी देवी, पार्वती देवी आपल्यावर प्रसन्न होते. आणि पार्वती देवी प्रसन्न झाल्यामुळे महादेवांचा आपापच आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि या सर्व गोष्टींमुळेच वासुदेव, कुबेरदेव हे आपल्यावर प्रसन्न होतात. कारण विष्णूंच्या कृपेनेच वास्तुदेव आपल्याला कृपाशीर्वाद देतात. आणि कृपाशीर्वाद देण्यासाठी किंवा सर्व देवी देवतांना आपण प्रणाम करण्यासाठी सर्वप्रथम आपण गणेशाची पूजा करतो. हाच हा प्रकार आहे. त्यामुळे अतिशय छोटीशी वाटणारी वास्तुशास्त्री हे हत्तीची मूर्ती आपले आयुष्य बदलून टाकणार आहे. हे धर्मशास्त्रात, वास्तुशास्त्रात याचा उल्लेख नमूद केलेला आहे. अनेक प्राचीन ग्रंथात याचा उल्लेख केलेला आहे. विदेशात सुद्धा याच गोष्टीचा अवलंब केला जातो. अनेक ठिकाणी या हत्तींच्या मूर्ती आपणास पाहायला मिळतात. याचे हेच खरे कारण आहे.